तर मंडळी, बघितला की ना गावचा शिमगा? नाही बघितला? ओ थांबा, मी दाखवतो, मी आहे ना. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका राज आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळींनो, आमच्या गावच्या शिमग्याची सुरुवात आजपासून झालेली आहे. आता जातोय तिकडेच, तर तुम्हाला आमच्या गावचा शिमगा दाखवतो. माझ्या पुढे गाडी आली आणि मी तिथं ताबा नाही घेतला, असं कधी झालंच नाही. नाद हो, स्टेरिंगचा नाद. पहिलाच फुटेज गेला, मोबाईल काढला आणि आजी म्हणायला लागली मला पण घे. काय मग दिसतोय की ना आतंकवादी? या पोरांचं काय ते बघा, 3 बाटल्या 10 मिनिटात नाहीशा करून झाल्या. हे असे खोदत होते जसे की यांना खजानाच भेटणार आहे. मग काय होमाचीच तयारी चालली होती सगळी. तेवढ्यात एक चाकरमणी आला. अरे म्हणतो घे मला पण ब्लॉगमध्ये. म्हटलं ओके. नुसतं कोकण कोकण म्हणत चालत नाही हो, अशी उन्हात कामं पण करायला लागतात. आलो साणेवर त्या पोरांनी नुसता ढोल ताशा घडमडून काढली. त्यानं म्हटलं बाद झालं, चला अजून कामं बाकी आहेत. उगाच नाही तुम्हाला मुंबईतनं बोलून घेतले. लाकडं वगैरे गोळा झाल्यावर लगेच रचायला घेतली. नुसता धुरळा. तेवढ्यात हे गणपती बाप्पा अवतरले. आईला म्हटलं बरं शोधलं नाही कुणीतरी. घरी आलो तर पुरणपोळी. आता म्हटलं जेवण नाश्ता सगळ्याला पुरणपोळीच. परत आलो साणेवर तर होम नेसवायला चालू झालेलं. तेवढ्यात आला संकासूर. म्हटलं याच्या हाताला सापडायच्या आधी शिडीवर चढलं पाहिजे. कसं काम करताना दिसलो तर झोडपणार नाही. नुसतं व्हिडिओ बनवून चालत नाही हो, अशी कामं पण करायला लागतात. तेव्हा कुठे आपण कोकणकर शोभू ना. कालनं व्हिडिओ करणारे काका मला चांगलाच डोस देत होते. काकानं म्हटलं की मन लावून काम करतोय मी. तेवढ्यात एक काका आले. माझा मोबाईल हरवलाय. कुठे हरवलाय तर होमात पडलाय. आईला म्हटलं झालं वाटोळं. हाताला कुठं गाव शेवटी आमच्या कष्टाचं चीज झालं, सापडला मोबाईल. सगळेच नुसत्या उड्या मारत होते. 10-15 मिनटं गेली पण बेकार मजा आली. मग काय तयार होऊन निघालो देवळात जायला. देवळात गेलो तर थाप चालू होती. संकासूर तिरक्या नजरेने बघत होता. म्हटलं मगाशी सुटलंय, आत्ता काय खरं नाही. बाहेर धावत येऊन पहिला ढोल गळ्यात घातला. म्हटलं एकदा सुटला की परत काय भेटणार नाही. पालखीची पूजा वगैरे झालीच होती. मग पालखी निघाली माहेरी जायला. शिमग्याचा आनंद काय असतो हा फक्त कोकणकरांनाच माहीत असतो. उगाच नाही आमच्या कोकणाला स्वर्ग म्हणत. मग काय देवळाजवळ होळी लावून पालखी निघाली. पोरांच्या खांद्यावर आली की काय पोरं ऐकतायत, नुसती गरगरवून काढली जो. पालखीकडे नुसतं बघूनच सुख भेटत होतं. याचीच तर वाट बघतो आम्ही वर्षभर. मग काय शेवटी पोचलीच पालखी साणेजवळ. तर या पोरांना काही दम लागत नव्हता. त्यांना म्हटलं अरे बास चला, उशीर झालाय. मग गेलो माडवळ आणायला. आता बाकीच्या गावात त्याला माड म्हणतात, पण आमच्याकडे माडवळच म्हणतात. जिकडे बघाल तिकडे नुसता धुरळाच. छे, माझा स्किन केअर परत खराब झाला. चला तोंड धुतो.